शिवसेना आमदार आणि सिडकोचे नवे अध्यक्ष संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। भरत शेठ गोगावले नाराज आहेत असं समजतंय आणि किंवा नाराज आहेत किंवा तुमच्यावर जास्त प्रेम आहे म्हणजे या पद्धतीचं विधान त्यांच्या समोर येत आहे आणि तुम्ही राजीनामा देणार होते असं सुद्धा ते म्हणाले। भरत गोगावलेंना भाषणाच्या ओघामध्ये ती मांडणी करता आली नाही, पण भरत गोगावले माझा मित्र आहे। तुम्ही असं कोणताही गैरसमज मनामध्ये ठेवू नका की त्यांचं माझं काहीतरी भांडण आहे, मला सिडको पाहिजे होतं का त्यांना पाहिजे होतं, मग महामंडळ पाहिजे होतं, असं काही झालेलं नाही। हा प्रश्न पण नव्हता आमच्यासमोर, महामंडळ हा विषय सुद्धा नव्हता। सीएम साहेबांनी एक नवीन जबाबदारी आम्हाला दिली आणि दोन्ही खाते सीएम साहेबांकडे, म्हणून आम्हाला सीएम साहेबांना असं आमच्यावर विश्वास वाटला की यांनी माझ्याबरोबर काम करावं, म्हणून त्यांनी आम्हाला ते केलेली ॲडजस्टमेंट आहे। राजीनाम्याचा प्रश्न नाही, राजीनामाचा जेव्हा पहिल्यांदा मोठा विस्तार झाला 18 जागेचा, त्या टायमाला निश्चितच भरतचं आणि माझं नाव हे अग्रस्थानी होतं, परंतु तर काही राजकीय अडचणी होत्या आणि मी त्यावेळेला असं सहज बोलून गेलो होतो की सर होऊ द्या, या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, मी विस्तार झाल्यानंतर मी माझ्या राजीनामा देऊन मी घरी जाईल। मग त्यामध्ये आमच्या काही बातचीत झाल्या। खरं ॲक्च्युली हा विषय बाहेर यायला नको होता, परंतु बरंचसं असं आहे त्याच्या मनात काही राहत नाही, तो बोलून जातो आणि त्याचा परिणाम असा होता आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं, म्हणून ते तिथपर्यंत तो विषय मर्यादित होता। सीएम साहेबाच्या मनात आजही आहे, उद्या पण राहणार आहे, त्यांना आम्हाला त्यांच्याबरोबर मंत्री म्हणून पाहिजे त्यांची सुद्धा इच्छा होती, पण राजकीय या समीकरणामध्ये थोडंसं गडबड झाली, म्हणून आम्ही कोणी एकमेकावर नाराज आहे तर आमचं काही वैयक्तिक आहे असं काही नाही। बरंच स्वतः आज दुपारी जाऊन एसटी महामंडळाचा पदभार स्वीकारतोय। नक्कीच मुख्यमंत्री पण यापूर्वीच म्हणालेत भरत शेठ गोगावले यांच्या जे पोटात असतं तेच ओटात असतं, पण त्याचा फटका कुठेतरी तुम्हाला बसला असं म्हणावं का? नाही, तो का आता एक त्याला इनोसंटही म्हणता येणार नाही, परंतु तो बोलण्याच्या ओघात काहीतरी बोलून जातो आणि त्याची बातमी होते, एवढं मात्र खरं आहे। पण भरतच्या मनात असं काही नाही, भरतताना आम्ही एक खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक आहोत। भरत गोगावले यांनी ज्या पद्धतीनं खतखत व्यक्त केली, त्यांना एसटी महामंडळ दिलं, त्यांनी आपली नाराजी पण व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि यानंतरच एसटीच्या अध्यक्षपदाचा कारभार आपण स्वीकारणार अशी भूमिका त्यांनी कुठेतरी घेतली। तसं काही झालेलं नाही आहे, त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा जरूर केली असावी, परंतु सीएम साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे, त्याला सुद्धा मी आय विटनेस मीच आहे, म्हणून आज भरत पदभार स्वीकारेल। काही बोलणं झालं तुमचं भरत शेठ यांच्याशी? माझं झालं सकाळी बोलणं, मी काय बोलला रे बाबा तू? अरे मी काय नाही बोललो, त्याची बोलायची स्टाईल असते, मी काय नाही बोललो, असं झालं तर आपलं असा विषय होता ना तर तो बोललो होतो मी, परंतु त्यांनी दुसरंच काहीतरी लावलं। ठीक आहे, जाऊ दे। बरं, अजित पवार बऱ्याच आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा माहिती आली आहे की एक चक्रव्यूह रचलं जात आहे भाजप आणि शिवसेनेकडून की त्यांनी बाहेर पडावं, कारण त्यांचं महायुतीमध्ये येणं म्हणजे तुमच्या जागा कमी होणं अशा पद्धतीचा एक अंतर्गत सर्वे पण सांगतोय। त्यामुळे अजितदादा महायुतीमध्ये असणार किंवा नसणार बऱ्याचशा चर्चा झडू लागल्यात, याचं उत्तर कसं देणार तुम्ही? काय सर्वजण मिळून ते अजितदादाला टार्गेट करायचा प्रयत्न करतात, पक्षांतर्गत पण आहेत, पक्षाच्या विरोधातले पण आहेत, मीडियाचे पण लोक अजितदादा काही बोलले की त्याची बातमी कशी होईल हा प्रयत्न करतात, परंतु अजितदादा महायुतीमध्ये राहतील, महायुतीबरोबर ते निवडणूक लढवणार आहेत आणि अजितदादाला टार्गेट करायचं कोणाची ताकदही नाही, कोणी त्याला टार्गेट करायच्या भानगडीत ते पडत नाही, म्हणून भाजप आणि शिवसेना मिळून त्यांना टार्गेट करतायत, महायुतीतून बाहेर पडावा असं प्रयत्न करतात, असं कोणताही प्रयत्न नाही। अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदेसाहेब असतील, हे तिन्ही नेते आपल्या पद्धतीने निर्णय घेतात आणि सर्वांचं एकमेकाची चांगलं ज्याला म्हणतात बोलणं हे चालू असतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले, जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली आहे आणि ते महायुतीत असणार की नाही, कारण लोकसभेमध्ये तर त्यांनी जाहीर पाठिंबा सुद्धा दिला होता महायुतीला, त्यामुळे ते आता महायुतीचा भाग असणार किंवा बाहेरून लढणार, बाहेरून पाठिंबा देणार, नेमकं का असेल? नेमकं आता ते आज मुख्यमंत्र्यांना भेटले, का भेटले याचं कारण मी सांगू शकणार नाही, त्यांचं ते वैयक्तिक सुद्धा भेट असू शकते, राजकीय असू शकते, पण विधानसभेच्या या तोंडावर असं एखाद्या पक्षाच्या नेत्याने भेटणं याला राजकीय झालर निश्चित असते, म्हणून राजकीय त्याची चर्चा काहीतरी झाली असावी, परंतु त्याबद्दलची माहिती आत्तापर्यंत आमच्याकडे नाही। नक्कीच सध्या भावी मुख्यमंत्र्यांचे बरेचसे बॅनर लागत आहेत, नागपुरामध्ये नाना पटोलेंचे लागत आहेत, रश्मिताईंचे मातोश्रीच्या समोर लागत आहेत, तर भावी आमदार म्हणून वरुण सरदेसाई यांचे डोंबिवलीत बॅनर लागलेत, या एकंदरीतच बॅनरबाजीकडे कसं पाहता? महाराष्ट्रामध्ये भावीचे जरा इतके बॅनर लागलेले आहेत, प्रत्येक मतदारसंघामध्ये जर पाहाल तर 10-10 बॅनर लागलेले आहेत, भावी 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 भावी,
आणि हे सगळं चालत असतं, निवडणुकीच्या काळात हे घडतं. नाना पटोलेचं लागण्याचं मागचं कारण फक्त वेगळं आहे की ते प्रोजेक्ट ज्याला करणं म्हणतात ते करतायत. आणि आता जर चुकून जर सत्ता जर आली तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे. आणि म्हणून फक्त आता जर याच्यामध्ये जर काही होणार असेल, कुणाला जर फटका बसणार असेल तर ते उभाटा गटाला बसणार आहे. रश्मी वहिनींची बी बॅनर काही ठिकाणी झळकवलेत, सुप्रिया सुळे बी झळकवते. आणि म्हणून हे कार्यकर्ता बॅनर लावत असतात, परंतु नेतेगण त्याचा जास्त गांभीर्याने विचार करत नाही. पण तो काँग्रेस मात्र निश्चित आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. नक्कीच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी माहिती मिळते. विधानसभा मतदारसंघ त्यांचा नेमका कोणता असेल यावर सध्या चर्चा झडतात असं सुद्धा समजतंय. वरळीतून ज्यावेळी आदित्य ठाकरे उभे राहिले होते त्यावेळी मनसेनं थेट पाठिंबाच दिला होता, आपला उमेदवार दिला नव्हता. तसं काही घडेल असं वाटतं तुम्हाला? कशा पद्धतीची असेल ही निवडणूक, कसं पाहता त्यांच्याकडे? राज ठाकरे साहेबांनी त्यावेळेला आदित्य राजकारणामध्ये पदार्पण करतोय, काही असलं तर आपल्या कुटुंबाचा म्हणून त्यांनी बिनशर्त त्यांना पाठिंबा दिला होता. त्याची जर जाणीव जर त्यांनी जर ठेवणार नाहीत, परंतु जर ठेवलीच तर मला वाटतं अमितला राजकारणामध्ये यायला कोणी रोखू शकणार नाही. शरद पवारांचं वय 85, रोहित पवार म्हणतात की 85 जागा निवडून आणू आणि वाढदिवसाचं गिफ्ट देऊ. याचाच अर्थ महाविकास आघाडीमध्ये युती होणार नाही. जर 85 जागा निवडून आणायच्या असेल तर कमीत कमी 125 जागा तर लढवाव्या लागतील. 125 जागा जर ते लढवणार असतील मग काँग्रेस किती लढवणार आहे? काँग्रेसने जर 150 जागा लढवायचं ठरवलं, 25 तर जास्त लढवतील. मग राहिलेल्या उरलेल्या जागामध्ये जर उभाटा जर जाणार असेल तर याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती राहील आणि उभाटा गट हा त्यांच्यापासून वेगळा झालेला असेल असं एकंदरीत रोहित पवारला सांगावंसे वाटत असेल. नक्कीच. पण मुंबईच्या जागांबद्दल मग तुम्हाला काय वाटतं? कारण मुंबईमध्ये मवियाला 22 जागा मिळतील 36 पैकी असं सुद्धा सर्वे सांगतोय आणि त्यामध्ये 10 जागा ज्या आहेत त्या आपण निवडूनच येऊ शकणार नाही अशा पद्धतीचं देखील गणित त्या ठिकाणी आखलं जात आहे. कसं पाहता? मुंबईचा सर्वे आता हे फक्त जागा वाटप झाल्यानंतर ठरेल. आजचा सर्वे हे एक अंदाज आहे, परंतु हा अंदाज जागा वाटपाच्या पूर्वीचा आहे. जागा वाटपानंतर असलेला उमेदवार, जागा वाटपानंतर कोणती जागा कोणाकडे जातं याच्यावर फार काय अवलंबून असणार आहे. म्हणून या सर्वेला आता आम्ही गांभीर्याने घेत नाहीत. एकदा जागा वाटप होऊ द्या दोन्ही पक्षाचं, मग त्या टायमाला कळेल की आता याचा या सर्वेमध्ये अंदाज येईल की आता किती जागा निवडून येतील. नक्कीच. आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मनोज जरांगे यांची तब्येत एकीकडे खालावते, त्याबद्दल सरकारकडून काही गांभीर्यानं पावलं उचलली जाणार आहेत का? निश्चित शंभूराजे देसाई असेल, दीपक केसरकर असेल, त्यांच्या संपर्कात आहेत. आज कॅबिनेटची बैठक आहे. त्या बैठकीपूर्वी सुद्धा त्यांनी या नेत्यांशी त्यांनी बोलणं सीएम साहेबांनी केलं असावं. जरांगे पाटलाची तब्येत चांगली राहावी याचा आमचे सगळे प्रयत्न आहेत. त्यांना कुठंही आणखीन त्यांची प्रकृती खालवू नये याची काळजी दक्षता घेण्याचं काम आम्ही त्या डॉक्टरांना सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांच्या सगळ्या मागण्यांचा विचार सहानुभूतीने हे सरकार करत आहे. अनेक मागण्यांची सोडवणूक सुद्धा या सरकारने केलेली आहे. म्हणून सर्वसामान्याला वाटतं की हे सरकारच आपल्याला न्याय देऊ शकतं. म्हणून जरांगे पाटलाला सुद्धा विनंती असणार आहे, आपण तब्येतीची काळजी घ्या, सरकार तुमच्या पाठीशी निश्चित उभा आहे. धनगर समाज पण आक्रमक झाला आहे. एसटी मधून आरक्षणाची मागणी, नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यांचा याला विरोध आहे. गोपीचंद पडळकर पण रस्त्यावर उतरण्याची भाषा करतायत. सरकारसाठी अडचणीचं ठरतं हे सगळं? हे बघा, प्रत्येक समाजाची वेगवेगळी मागणी आहे, पण सरकारची भूमिका स्पष्ट आहे, कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आरक्षण देण्याची. म्हणून बाकीच्या इतरांनी आपलं आरक्षण जातं की काय असं काही मानायचं काही गरजच नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाला घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधी एकाचं आरक्षण काढून दुसऱ्याला द्यायचं हा प्रयत्न सरकारचा नाही आहे आणि ते करणारही नाहीत. म्हणून इतरांना सुद्धा सांगेल की सरकार हे तुमच्या सर्वांचं आहे आणि म्हणून जो निर्णय होईल तो सर्वांच्या हिताचा होईल एवढं मात्र निश्चित आहे. शेवटचा प्रश्न रामदास आठवलेंबाबतचा. आणि रामदास आठवले म्हणतात की आमच्याकडे पण 18 जागांची यादी तयार आहे, 10 ते 12 जागा द्या आणि ज्यावेळी सत्ता येईल त्यावेळी 2 महामंडळं द्या, 2 कॅबिनेट मंत्रीपदं सुद्धा ते मागतायत. काय म्हणाल? नाही, मागणी करायला काही हरकत नाही ना, मागणी केली पाहिजे आणि महायुतीने सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. कारण की ते अनेक वर्षापासून आपल्याबरोबर आहेत. पक्षाच्या त्या कार्यकर्त्याचा आपल्याला फायदा निश्चित होतो आणि म्हणून त्यांच्या मागणीला सुद्धा
ज्याला कानाडोळा म्हणतात तसं करता येणार नाही आणि त्या मागणीचा सुद्धा हे तिन्ही नेते प्रामुख्याने विचार करतील असं माझी सुद्धा अपेक्षा आहे. तुम्ही सिडकोचे अध्यक्ष झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाचा विषय असू द्या किंवा सिडकोच्या 47,000 घरांचा विषय असू द्या, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहात उद्याचा हा पाहणी दौरा नेमका तुमचा कसा असणार आहे आणि लोकांना काय दिलासा मिळेल या दौऱ्यानंतर? एक तर सिडकोमध्ये जे नवी मुंबईचं विमानतळ बनतं त्याची पाहणी करणार आहोत की कोणत्या स्टेजला आहे. प्रयत्न असा राहील की या 10 दिवसामध्ये एअरफोर्सचं एक विमान ज्याला टेस्टिंग ज्याला म्हणतो ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही उद्या पाहणी तेही करणार आहोत. आणि सिडकोचे 47,000 घरं जी कोणत्या स्टेजला आहेत, कधी देऊ शकतो आणि त्याची सध्याची स्थिती काय ते पाहणी करणार आहोत. अनेक लोकांच्या शिष्टमंडळांनी माझी भेट घेतली होती. त्या अनेकांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत परंतु काही कारणास्तव त्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा त्यांना लेट झाल्यात. त्या सगळ्याचा निपटारा उद्या आम्ही करणार आहोत. म्हणून उद्याचा दिवस आमच्यासाठी तो महत्त्वाचा आहे. सिडकोचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाला गती हेच सिडकोचं ब्रीदवाक्य असणार आहे की कामाला आम्हाला गती द्यायची. ज्या स्पीडने सिडकोने जायला पाहिजे त्या स्पीडने आम्ही जाण्याचा सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहोत. बरं, तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हाल अशी बरीचशी चर्चा होती. तुम्हाला महामंडळ देण्यात आलं, त्यामुळे आता कॅबिनेट मंत्री बनण्याची इच्छा तुम्ही थांबवलेली आहे की अजूनही इच्छा आहे? कारण लोकांना वाटतं की संजय शिरसाट यांनी मंत्री व्हायला हवं होतं. आता मला कॅबिनेट दर्जा मिळालेला आहे. आता हे दर्जाचं रूपांतर कॅबिनेट मंत्रीमध्ये होण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये सत्ता आणणं हे आमचं ध्येय असणार आहे. सत्ता आली तर निश्चित मी कॅबिनेट मंत्री होईल. हे माझं स्वप्न नाही पण हा माझा कॉन्फिडन्स आहे आणि मी ते पुन्हा सुद्धा करेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.